नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एस-आय-पी म्हणजे काय? जो सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला आपण म्हणतो, तो एस-आय-पी. तर ही एस-आय-पी जी आहे, ही महिन्याला तुम्ही ₹500 पासून ते 1,00,000 पेक्षा जास्त अमाउंट महिन्याला तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आपण चला आता पाहूयात, की ही इन्व्हेस्टमेंट जी आहे, ही आपण सिस्टमॅटिकली पद्धतीने कशी करू शकतोय आणि याच्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर असतं किंवा हे कशा पद्धतीने केली जाते, हे आपण आता पाहणार आहोत. तर हे एस-आय-पी जे आहे ते हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जी मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर बेसिस म्हणजे रेग्युलर इंटरव्हलनं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता हे एस-आय-पी मध्ये जर तुम्ही विचार केला तर हे जर तुम्ही विचार करत असाल की हे लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरच तुम्ही एस-आय-पीचा विचार करावा. आणि याच्यामध्ये दुसरा असा विषय आहे की एस-आय-पी मध्ये आता तुम्ही पैसे लावले तर तुम्ही ते मधून बंद करू शकता का? मधून ते पैसे काढू शकता का? हो, तुम्ही काढू शकता. असं त्याला कोणताही लॉकिंग पिरियड नाहीये की ज्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे तुमचे रिटर्न्स तुम्हाला मिळण्यासाठी काय अडचण येईल. की जे एस-आय-पी तुम्ही केलं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कधीही तुम्ही त्याला म्हणजे विड्रॉ करू शकता. याच्यामध्ये 2 गोष्टीमध्ये तुम्ही करू शकता, की आता आपण इन्व्हेस्टमेंट जी हे उदाहरण जे देतोय, तर हे ₹500 पर मंथ प्रमाणे कशी सुरू करायची त्यासाठी बघतोय आपण. तर एकदा याच्यामध्ये तुम्ही जर आत्ता तुम्हाला मंथली सुरू करायची तर मंथली सुरू करत असताना तुम्ही आत्ता आजच्या डेटला जर पहिला ₹500 ची जर एक एस-आय-पी सुरू केली, तर नेक्स्ट मंथमध्ये जी तुम्हाला त्याचा हप्ता असणार आहे किंवा जे तुम्हाला इन्स्टॉलमेंट असणार आहे त्याची, ती तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता. म्हणजे की तुम्हाला महिन्याच्या 1 तारखेलाच तो हप्ता ऑटो डेबिट झाला पाहिजे किंवा 10 तारखेला झाला पाहिजे किंवा 15 तारखेला झाला पाहिजे. हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. किंवा लम्प सम अमाउंट म्हणजे वन टाईम तुम्हाला एकच तुमच्याकडे आता ₹10,000 आलेत किंवा ₹15,000 आलेत, ₹50,000 आलेत, तर तुम्ही वन टाईम ही ते इन्व्हेस्ट करू शकता. याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असताना तुम्हाला ठरवायचं आहे, की बाबा आपला सर्व खर्च सोडून आपलं जे इन्कम आहे, त्या इन्कमचा जो काही पर्सेंटेज असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल पकडून चालू, की आपण आत्ता ₹25,000 महिन्याला कमवतोय आणि त्या ₹25,000 मध्ये असं तुम्ही ठरवलं, की मला एक बाबा ₹3,000 माझा सगळा खर्च जाऊन मी आरामशीर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय. तर तुम्ही करत राहावा. याच्यामधला शेवटचा जो मुद्दा आहे, ह्याचं जे कन्क्लुजन असेल एस-आय-पी मधलं, तर याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या, एस-आय-पी हा जो पार्ट आहे, हा तुमच्या मंथली इन्कमच्या काही पार्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघताय आणि ती 5-10 वर्षासाठी पाहताय. ती एखाद्या वर्षासाठी 6 महिन्यासाठी असेल, तर तुम्ही एस-आय-पीचा जो काही ऑप्शन निवडताय, तो तुमच्यासाठी सुटेबल नाही. हा एस-आय-पीचा जो ऑप्शन आहे, हा लाँग टर्मसाठी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली हॅबिट अशी लागून जाईल, सवय लागून जाईल, की तुम्ही तुमच्या जे इन्कम आहे, त्याच्यामधून तुम्ही एक चांगली सेव्हिंगची तुम्हाला सवय लागून जाईल. आता मी वापरतोय हे टूल जे आहे ते हे ग्रो आहे. तुम्ही अजून बाकीचे पण एंजल ब्रोकिंग आहे, झिरोधा आहे, एंजल वन हे जे दिसतंय तुम्हाला, हे सुद्धा तुम्ही जाऊन याच्यावरती जावा. हे सुद्धा बघू शकता, की हे एक मार्केटमधलं नवीन टूल आहे. परत त्याच्यानंतर झिरोधा आहे. तुम्ही बघत असाल, की असे 2-3 आहेत. अजून पण वेगवेगळे भरपूर सगळे आहेत. तुम्हाला जे ओके वाटेल ते करा. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक तुमच्याकडे मी हे ग्रो आहे याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत. आता हे कसं कॅल्क्युलेट करतं? हे अकाउंट लॉग इन असल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय. तर आपण आता याच्यामध्ये बघूयात इकडे एस-आय-पी कॅल्क्युलेटर असं आपण ऑनलाईन जरी सर्च केलं तर तो तुम्हाला सापडणार आहे. ठीक आहे. आपण इकडे सर्च करू एस-आय-पी कॅल्क्युलेटर. एस-आय-पी कॅल्क्युलेटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा पहिला ऑप्शन दिसेल किंवा अजून पण तुम्ही खालून ऑप्शन बघू शकताय. आता इथं जे स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतायत ऑप्शन वेगवेगळे, याच्यावरती कुठेही क्लिक न करता इथं समोरचं आहे ते मी तुम्हाला 2 गोष्टी दाखवतो. इथं समोर दिसतंय तुम्हाला हे एस-आय-पी कॅल्क्युलेटर हे क्लिअर बघा. आता जे आपण काम बघतोय हे मंथली इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता इथे समोर तुम्हाला ₹25,000 मंथली इन्व्हेस्टमेंट दिसते. तर आपलं जे डिस्कशन सुरू आहे ते ₹500 साठीच आहे. आपण ₹500 ने सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आणि याचे जे रिटर्न्स आहेत, हे रिटर्न्स आपण सद्यस्थितीला 10% पकडतोय आणि ह्याचं जे टाईम पिरियड आहे, हे 25 वर्षासाठी. जसं आपण बोललो, की हे लाँग टर्मसाठी आहे, तर आपण लाँग टर्मचाच विचार करणार आहे. जर तुम्ही मंथली ₹500 इन्व्हेस्ट केले पुढच्या 25 वर्षासाठी, तर तुम्हाला 25व्या वर्षी इथे 6,68,000 एवढी अमाउंट दिसते. जर हाच रेट तुम्ही इथे थोडासा अप करून पाहिला, 12% जरी वर्षाला सरासरी आपण याचं रिटर्न्स पकडले, तरी तुम्हाला हे निअर बाय 10 लाखाच्या रिटर्न्स देऊ शकते.
तर तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुमचं जे काही मंथली इन्कम आहे त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून ठरवू शकता, की तुम्हाला नक्की किती इन्व्हेस्टमेंट करायचे हे तुम्ही इथं पाहू शकताय. जसं की तुम्ही आता इथं पाहिलं, मी ₹1000 टाकले, 12% रिटर्न ठेवले 25 वर्षासाठी, तर दिसणारी अमाउंट ही नियर बाय 19 लाखापर्यंत दिसते. हेच जर तुम्ही असा विचार केला, की नाही आता माझ्याकडे काहीतरी मी सेल आउट केले आणि माझ्याकडे थोडे पैसे आलेले आहेत. तर त्या पैशाचे सपोज फॉर एक्झाम्पल पकडून चला, की हे ₹5,00,000 आहेत. तर आपण ₹5,00,000 जर इकडे इन्व्हेस्ट केले, तर तुम्ही पाहू शकता, की इथं तुम्हाला 25 इयर्समध्ये मिळणारी अमाउंट ही जी नियर बाय 85 लॅक्सची आहे. तर हे जे पूर्ण जे काही एस-आय-पी किंवा हे जे चाललेलं आहे, तर हे शेअर मार्केटवरती डिपेंडच आहे. ह्याच्या ज्या रिस्क आहेत त्या शेअर मार्केटच्या तुलनेत थोड्याशा कमी आहेत. पण डिपेंड्स टू शेवटी हे मार्केटच आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही काही इन्व्हेस्ट कराल, जेव्हा पण तुम्ही काही कॅल्क्युलेशन्स कराल, तुम्ही तुमच्या एकदा याचा पूर्ण स्टडी करून घ्या. कोणत्याही दिसणाऱ्या व्हिडिओज किंवा बाकीचे ज्या काही इन्फ्लुअन्स केलेल्या गोष्टी असतील, त्याचा अगोदर विचार करा आणि तुम्ही मंथली किती याचं पेमेंट भरू शकताय किंवा लमसम किती भरू शकताय, हे तुम्ही स्वतः एकदा ठरवून घ्या आणि देन तुम्ही कॅल्क्युलेट करा, की तुम्हाला किती करायचंय. जसं आपण पाहिलं तर 5,000 ने करू शकता, 500 ने करू शकता. आपण जसं बोललो 500 वाला जो पॉइंट आहे, त्याचं कॅल्क्युलेशन हे इथं आहे. तुम्ही हे बघू शकताय पूर्ण स्क्रीनवरती, की तुम्हाला 25 वर्षानंतर मिळणारी रक्कम जी आहे, ती एवढी असणार आहे. म्हणजे महिन्याला ₹500 ची इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती सुद्धा तुम्हाला इकडे एवढे पैसे रिटर्न देऊ शकते. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत, की ग्रो किंवा बाकीच्या कोणत्याही एका ब्रोकिंग याच्यावरती अकाउंट कसं क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिकली कशी करायची, आपण हे नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत.